टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। नमस्कार, आपण पाहत आहात टुडे न्यूज महाराष्ट्र। मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे आज एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने सीना नदीपात्र स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले। सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या पवित्र स्मरणार्थ अमृत प्रकल्प अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या संकल्पनेतून देशव्यापी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले। सन 2023 पासून सुरू असलेला अमृत जल प्रोजेक्ट हा पर्यावरण संवर्धन आणि मानव सेवेचा संगम ठरत आहे। संपूर्ण भारतात 1600 पेक्षा अधिक ठिकाणी एकाच वेळी नदीपात्र आणि तलाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले। मोहोळ ब्रँचच्या वतीने मलिकपेठ येथील सीना नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली। या अभियानात सुमारे 200 पुरुष व महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। सेवा दल युनिट क्रमांक 1691 चे संचालक महावीर मिसाळ, शिक्षक अतुल कसबे, मालिकपेठचे सरपंच गणेश जगताप, नवी मुंबईचे उद्योजक बबन गणपत माने, शिव अहिल्या प्रतिष्ठानचे शिवाजी बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्वच्छता अभियानानंतर सीना नदीकाठावर सत्संगाचे आयोजन करण्यात आले। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे मुखी महात्मा परमय आदरणीय नामदेवजी काळे महाराज यांच्या उपस्थितीत सकाळी 11 ते 12 या वेळेत सत्संग पार पडला। पाणी हे केवळ साधन नसून जीवनाचा आधार आहे हा संदेश देत समाजात जलसंवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्याचा हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। मालिकपेठ ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सेवाभावी कार्याची परंपरा पुढेही सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवा।